राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा आज पार पडणार आहे। दुपारी 2 वाजता मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा मेळावा पार पडणार आहे। एनडीएची बैठक काल पार पडली आणि त्यानिमित्तानंच वर्धापन दिनाचा कालचा कार्यक्रम हा आता आज घेण्याचा निर्णय झालेला होता। आज राष्ट्रवादीचा षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिनानिमित्तानं मेळावा होणार आहे। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा आज पार पडणार आहे षण्मुखानंद हॉलमध्ये। त्यानिमित्तानं मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। राज्यभरातील पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित सोहळ्याला हजेरी लावणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे। कालच्या दिल्लीतल्या ध्वजारोहणाची ही दृश्य आपण पाहतोय। राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे। यापुढची पक्षाची वाटचाल असेल, ध्येय धोरणं असतील, या सगळ्याच संदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन महत्त्वाच्या नेत्यांकडून याच वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात केलं जाईल। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, आजचा वर्धापन दिनाचा सोहळा महत्त्वाचा असेल, एकंदरीतच पुढच्या वाटचाल आणि कार्यकर्त्यांना दिशादर्शन देण्याच्या दृष्टीनं? नक्कीच श्रुती, खरं तर आज अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिवस जो आहे तो मुंबईमधल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये दुपारी 2 वाजता पार पडणार आहे। आणि या संपूर्ण षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अनेक नेत्यांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर काल वर्धापन दिवस होता 10 जून रोजी, परंतु काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सर्वच बडे नेते अर्थातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, ज्या स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्याचसोबतच सुनील तटकरे, पार्थ पवार हे दिल्लीला एनडीएच्या बैठकीला गेलेले असल्यामुळे खरं तर कालचा वर्धापन दिनाचा सोहळा जो आहे तो आज 11 जूनला जो आहे तो घेण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि षण्मुखानंद सभागृहात या दुपारी या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। खरं तर आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार आज पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अक्षय, अपडेट्स या संदर्भातील घेत राहूच। खूप धन्यवाद।